रावल्या ये की ग रावल्या, शीतल आली बघ. बस मी चहा करते जरा. अहो नाही नको. काय ग शीतल? रावल्या आज प्रॅक्टिसला का नाही गेलास? ते जरा काय काम होत. रावल्या रे, असं करून कसं चालेल? एवढं रक्त आठवून प्रॅक्टिसला यायची बंद झालेली पोरं आपण परत आणली का नाही? वय मग आपणच असं केलं, आपणच प्रॅक्टिसला गेलो नाही तर ती पोरं परत प्रॅक्टिस बंद करतील. पण माझं पण काम इम्पॉर्टंट होतं ना. कसलं काम होतं तुझं? अरे सांग की. का त्या भैयाच्या नादाला लागून तू बी त्या कमानीच्या फंद्यात पडलास? होय, त्याच काम होत. आणि पंद्यात काय म्हणतीस? चांगलं अगं ती काम. राहुल्या अरे, मी तुला कालच सांगितलं, अशी सक्ती करून लोकांकडनं पैसा काढणं बरोबर नाही र. अगं असं कसं? इक्याचं बलिदान सगळ्यांसाठी होतं ना. हे बघ राहुल्या, लोकांची दिवसाची मजुरी 300-400 रुपये असते आणि त्यात घरात खाणारी तोंड 4-5. त्यात कशी द्यायची त्यांनी वर्गणी? अगं असल्यानं मग कमानच उभी राहणार नाही ना. पण एवढा हट्ट का आहे कमान उभी करायचा? इक्या काय कमान उभी राहावी म्हणून शहीद झाला होता का? राहुल्या तुला कळत नाही? काय कळत नाही तवा? तो भैया आपल्या भावनांशी खेळून त्याची पोळी लाटायला बघतोय. गप, असं काय नाही. अरे ते काय म्हणते ते ऐकून तरी घे ना. राहुल्या हे बघ, तूच मला सांग, तो भैया गेला होता का सगळीकडे वर्गणी मागायला? आणि वरनं त्याची पोरं काय म्हणणार की भैयाची आयडिया. कुठल्या तर आमदार खासदाराला बोलवतील उद्घाटनासाठी आणि मग एकदा का त्यांचं काम झालं की डुंकून बी बघणार नाहीत त्या कमानीकडे. त्याचा फायदा झाला ना की झाला, संपला विषय. राहुल्या, इक्याचं नाव कमानीवर नाही तर लोकांच्या मनावर कोरलं गेलं पाहिजे. शीतल, अगं त्याच्या लय गोष्टी मला पटत नाही. त्याचा स्वभाव अजून सुद्धा मला खटकतो. पण अगं ही काम तो लय मनापासून करतोय खरंच. राहुल्या असं तुला वाटतंय? उद्या त्यानं तुला पुढं करून स्वतः गोळा केलेला पैसा लाटला म्हणजे? नाही, असं तो करणारच नाही. मला फुल कॉन्फिडन्स आहे त्याच्यावर. कशावरनं? अगं त्यानं सगळं जमवलेलं पैसे माझ्या जवळ दिले ठेवायला. थांब, बघ. काय होय शीतल, रात्री हो पैसे घेऊन आला ना तर मला सुद्धा असंच झालं बघ. मी त्याला म्हंटल, बाबा कशाला परक्याचं धन आपल्या घरी घेऊन आलायस म्हणून. कळलं का आता? राहुल्या पण शीतल, सारखं सारखं नाव ठेवून उपयोग नाही. अगं तो आपल्या इक्यासाठी एवढं करतोय, ह्यातच लय झालं. अगं आपण जसं आपल्या परीनं करतोय तसं तो त्याच्या परीनं करतोय. आणि त्याची भावना चांगली नसती तर माझ्या जवळ दिलं असतं का पैसे ठेवायला? आणि तो मला म्हणला, राहुल्या कमानीचं सगळं आता तू बघायचं. म्हणून आता कमान होईपर्यंत मी थांबणार नाही. राहुल्या, पण त्या कमानीच्या नादात आपल्या प्रॅक्टिसचं काय? अगं तिथं पोरं जातील की त्यांची ती काय आता बारकी आहे तू. इतक्याची कमान होणं लय महत्वाचं आहे. मला भैयानं जबाबदारी दिली. आता कुणी बी काय बी सांगून दे, मी आता ऐकणारच नाही. राहुल्या, हे बघ माझं ऐकून घे. राहुल्या, हे बघ. राहुल्या नेमकं काय चाललंय या भैयाचं काय कळना. पण
काय तर मोठा प्लॅन नक्की आहे. एवढ्या सहजासहजी तो रावल्याच्या हातात सगळा व्यवहार देणार नाही. सावध राहायला पाहिजे. नाना नाना काही आपण साधे 1000 रुपये देऊ शकत नाही? एवढं गरीब झालोय का आपण? का काय झालं? अहो गल्लीतली सगळी लोक चिडवत होती मला. काल कमानीसाठी आपण 1000 रुपये भरले नाहीत म्हणून. वर्गणी? नाना, सुमन म्हणली होती मला, काल गावातली पोरं आली होती. ते फाट्यावर विक्रमच्या नावानं कमान उभी करायची का नाही, त्याच्या वर्गणीसाठी. आणि घरात नेमकं काहीच पैसे नव्हतं. वहिनी, आम्हाला वाटलं तुम्ही सांगितलं असेल नानांना. देण्यातच नाही राहिलं बघा माझ्या. देवा विठ्ठला, विक्रमसाठी आपण करू तेवढं थोडंच आहे. तो आपल्या घरातलाच होता. नाना, आपण देऊया 1000 रुपये. वय बाई, मला बी राहून राहून त्याचं वाईट वाटायला लागलंय. अहो घरटी कमीत कमी 1000 रुपये तरी द्यायचंच असं ठरवलंय पोरांनी. नाही, देऊ आपण. द्यायला माझी काहीच हरकत नाही, पण गावातल्या समजांना एवढं देणं जमणार आहे का? अहो, दिलेत नाना, सगळ्यांनी दिलेत. फक्त आपण आणि शीतलताई राहिलोय. त्याच्यामुळे तिच्यावर पण चिडले होते सगळेजण. अहो ती बी तसंच म्हणत होती, ज्याला जेवढे जमतील तेवढेच द्या, उगाच सक्ती करू नका. अरे मग बरोबरच आहे की तिचं. अहो काय बरोबर आहे नाना? मला सांगा, कमान बांधायची म्हणजे पैसे लागणारच ना. आणि आता सगळ्यांना तुमच्या मर्जीने द्या असं म्हणल्यावरती कोण देणार आहे? आता हे तुला कुणी सांगितलं? मला आपला गोट्या दादा म्हणत होता. बर, देऊ आपण पैसे. पण शीतल असं का म्हणली असेल? मला काय माहित. नाही, खरंच तसं काहीतरी कारण असणार. त्याशिवाय ती असं बोलणार नाही. ते आता तिचं तिलाच माहिती असेल. वहिनी, ग्रामसभेत पण भैयानं जेव्हा हे विषय मांडला ना, तेव्हा शितलीने विरोध केला होता त्याला. अहो पण ती कशाला या भानगडीत पडती? तसं कसं? सगळीकडे शेंडा हाणायचा असतोय मॅडमना. गौऱ्या, अरे तसं नाही रे काका, वागतीही आणि मला सगळं ऐकून घ्यायला लागते. मोठी बहीण आहे तुझी, बोलताना जरा विचार करत जा. तुम्ही फक्त वर्गणीचे पैसे द्या, मला बाकीचं काय म्हणायचं नाही. बर, आजच देतो मी. बोला मिसेस फौजी. मी काय, तुम्हीच बोला. तुम्हीच सांगा, कसा गेला आजचा दिवस? गेला ठीकच. शीतले, काय झालं ग? काय नाही, कुठं काय. शीतले, काय झालंय? अहो ते कसं सांगू नाही कळत मला. अहो त्या भैयानं गावातल्या सगळ्या पोरांना कमान करायची म्हणून नादवलंय आणि सगळ्यांकडनं पैसे गोळा करून रावल्याकडे दिलेत. त्या भैयाच्या डोक्यात ना नक्कीच काय तर शिस्त आहे. हे आता या कमानीचं काढलंय आणि याच्या अगोदर तोच सगळ्या पोरांकडे गेलता आणि त्यांना सांगून आलता की प्रॅक्टिसला जाऊ नका म्हणून. आता अजून नवीन काय फॅट करणार आहे कुणाच ठाऊक. शीतले, ऐक, तू तिकडं अजिबात लक्ष देऊ नको. हे लोक कसलाही विचार करणार नाहीत. अगं स्वार्थासाठी कुठल्याही तराला जायची तयारी असते यांची. अहो पण पोर त्यांच्या प्रॅक्टिसचं काय? ऐक माझं शीतले, तू ते कमानीच्या पानगडीत अजिबात पडू नको. तू कॉलेजकडे लक्ष दे, बघू त्याला काय करायचं ते करू दे. अगं लोकांना पण कळायला पाहिजे ना आता. अहो तेच तर सांगते मी, की भुलवतोय सगळ्यांना. शीतले, मी तुला काय सांगितलं?
बरं मला सांग, कॉलेजचं काय ठरवलंयस? बाहेरून करायचं म्हणते. नक्की? नीट विचार केलायस ना? होय हो. घरातली कामं, कॉलेजला येणं जाण्यात लय वेळ लागतोय. आणि मग घरातली कामं झाली नाहीत की मामींची चिडचिड होती. आणि मग हे सगळं करण्यात अभ्यासाला वेळच मिळत नाही. बर, तुला वाटतंय ना घरी बसून अभ्यास होईल? कर मग तसं. होय, असं करून दोन्ही कामं करता येतील. घरातली कामं बी आणि कॉलेज बी. पण काय झालं तरी कॉलेज थांबू देऊ नको. नाही, नाही थांबू देत. तुम्ही काय करताय? मी मी काय कपडे धुतोय बाई. कपडे? आणि ते बी आता? आता काय दिवसभर येळच नाही मिळाला, मग काय. येतात का कपडे धुवाय? हा, येतात आता. बायको नाही इकडं म्हणल्यावर काय, येईल तशी धुवायची. मग बायकोला बी न्या की तिकडं. कशाला बाई, मी सुखात आहे बघून हवे तुला. काय? मग राहा तिकडच कायमच. फोन तरी कशाला करताय हो? मी कुठे केलाय, तूच केलायस की फोन. लई होते आहो. हे अगं गमतीनं बोललोय मी. गप बसा. तुम्हाला तेच बोलायचं होतं आणि आता बोलताय गमतीनं बोललो. आता तर तुम्ही गंमत बघाच. करते मी फोन, वाटच बघा तुम्ही. शितले सॉर. अगं शितले, तू इकडे यावी म्हणून मी धडपड करतोय. मग तुला आत्ताच सांगून काय उपयोग आहे? हा, मी सरप्राईज कसं देणार मग तुला? What a surprise! हॅलो. राहुल, कामात आहेस? न बोल की. एक विचारायचं होतं. काय विचार की. मी कविता केलीये पण अर्धीच झालीये. पुढच्या 2 ओळी सुचतच नाहीये. मग तू सुचवशील? मी वय म्हणजे तू पण कविता करतोस ना, म्हणून. हा, सुचत की. ऐका, तूच ध्यास, तूच श्वास, तूच अंतरेची स्पंदने. पण पुढचं काही सुचतच नाहीये. तूच ध्यास, तूच श्वास, तूच अंतरीची स्पंदने. हा हा, सरिता ऐक. तूच ध्यास, तूच श्वास, तूच अंतरीची स्पंदने. रे ओढ झाली आता अनावर, ये ना लवकर जुगारून बंधने. वाव राहुल, हा, किती सुंदर. कोण? मी? अरे कविता. कसं काय सुचलं तुला? तुझ्यावरूनच. अगे म्हणजे तू अर्धी केली होतीस ना, मग मी पूर्ण केली कविता. आणि तू कॉलेजला का दिसला नाहीस? अगं आता शीतल बाहेर न करणार आहे ना कॉलेज. म्हणजे तू फक्त शीतलला सोडायला येत होतास तर? नाही नाही नाही, असं काही नाही. तुझ्या ऍडमिशनचं काय झालं? MA ला घेणार होतास ना? घेणार आहे की. कोणता विषय? प्रेम. म्हणजे मी कोणता विषय प्रेमानं शिकीन ना. सरिता तू सांग आता कोणता विषय घेऊ? तू ना मराठी विषय घे. ओके, ऑसम. मराठी ऑसम ठरलं.
बाकी काय चाललंय? अगं विक्रमच्या नावानं आम्ही गावात कमान उभा करतोय ना, त्याचीच गडबड चालू आहे. आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मस्त आयडिया आहे. ऑल दी बेस्ट. थँक्यू सरिता. बाय. बाय. सरिता, ए सरिता, मला आयुष्यभर तुझ्या अर्ध्या कविता पूर्ण करायला आवडतील. काय सांगतोस? म्हणजे भैया रोज सकाळ संध्याकाळ विक्रम चायसाठी डबा घेऊन जाणार होय? तर मी तुम्हाला सांगतो, भैयासारखा सॉलिड माणूस आहे ना अख्ख्या गावात पण सापडणार नाही. पण बघ तिला का आजकाल कोण कोणासाठी एवढं करत नाही. अरे का कोण कोणासाठी एवढं करत नाही, पण आहे ना गावकऱ्यांना कदर नाही भैयाची. कळती रे, नंतर कामं बघितल्यानंतर कदर कळती. किती कामं करायची, दिस रात या गावासाठी मरतोय. काय गावात करताय, नवीन काय करताय, नुसतं यातच विचार असतोय बघ भैयासाहेबांचा. पण गावकऱ्यांना त्याची किंमत नाही. नमस्कार मावशी, येऊ का? अगं बाई भैया, बसा तुम्ही कुठं उठताय? बसा. भैया काय झाले? अहो कुठलं काय होतंय तवा, तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. जेवण? डबा आणलाय तुमच्यासाठी, घ्या. हे आणि कशाला रे? तुम्ही असं स्वतः करून खाता, बरं दिसतं का हे? ते काय नाही, आजपासून तुम्ही स्वयंपाक करायचा नाही. आमच्या घरनं तुमच्यासाठी डबा येईल रोज. एक वेळा आम्ही उपाशी राहू, पण तुम्ही जेवले पाहिजे. अरे पण काय नाही म्हणू नका, एवढ्या चांगल्या मनानं आणले त्यांनी तर. पण हे सगळं कशासाठी? आणि तसं मी माझ्या हातनं मी करतेच की. हो असं कसं मावशी? तिकडं विक्रमनं अख्ख्या देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती, आणि इथं आम्ही तुमच्या जेवणाची जबाबदारी घेऊ शकत नाही. तू आमच्या जिंदगीवर. अरे पण ही अहो मावशी, पण बिन त्यात काय? भैया काय चुकीचं बोलले त्यात? अहो काय नाही, पण एवढी तरी मदत करू दे की तुमची आम्हाला. आता विक्रम असता तर त्यांनी तुम्हाला कुठल्या कामाला हात लावू दिला असता का? हा बरोबर आहे भैयांचं. हा मावशी, आणि इथं आपल्या फाट्यावर कमानीचं काम जोरात चालू आहे बरं का. शहीद विक्रम राऊत प्रवेशद्वार, चांदवडी. आणि मावशी, ही कल्पना भैयांचीच बर का. म्हणजे ग्रामसभेत ते बोलले होते, पण आता स्वतः पुढाकार घेणार आहेत भैया. बरोबर, असू दे. मावशी, जरा 2 मिनिटं आत येतीस? चल. मावशी, डबा घ्यायची काय गरज नाही. अगं लई उलट्या काळजाचा माणूस आहे तो. इक्या होता तो एक शब्द तरी नीट बोलला होता का? आता बरं सुचलं यायला हे सगळं. अगं बाया, मला बी सगळं कळतंय की. कळतंय ना, मग गप का बसलीस बाहेर? सांगायचं होतंस ना. अगं कसं नाही म्हणणार, गुरुजी तात्या सगळेच आहे की त्याच्या संग. ते असले की तू होच म्हणणार, म्हणून मुद्दाम घेऊन आलाय तो त्यांना. तसं मी बी त्याला चांगलाच ओळखते. तरी पण हे बघ, अजिबात घाबरू नकोस, स्पष्ट बोल तू. आणि ते कमानीचं काय म्हणत होता ग? इक्याच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजाय बघतोय. गावातल्या सगळ्या पोरांना वर्गणी मागायला लावल्या. सक्तीनं वर्गणी गोळा करून असं कोण करते का सांग बरं? आणि हा, वर्गणी दिली नाही तर गावभर बो मारत बसले. मग आता कसं ग? आता बिता काय नाही, तू स्पष्ट नाही म्हणून सांग त्याला.
अगं नुसतं दाखवाय करतोय तो. आज तू डबा घेतलास ना तर उद्या गावभर करतोय का नाही बघच. कसा मी त्यांना आधार दिला, कसा कनवळू हाय ह्या आव्हान त्या. जाऊ दे बाय, आपल्याला काही नको त्याचं. मी सांगते त्याला. सांगतो मी हाय.